नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे चेटक्या. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. त्या दिवशी शिवाला घरी यायला खूप उशीर झाला होता. माल घेऊन तालुक्याला गेलेला शिवा तमाशा बघत तेथेच रमला होता. शिवा तसा सरळ मार्गी माणूस. अंगानं मजबूत असणारा शिवा गावातील लोकांच्या शेतातील माल आपल्या बैलगाडीत नेऊन तालुक्याच्या बाजारात विकायचा. त्याची बैलगाडी पण गावात सगळ्यापेक्षा आगळी वेगळी होती. रंगरंगोटी केलेल्या बैलगाडीला दोन्ही बाजूला काचा आणि आरसे बसवले होते. बाहेर जाताना तो बैलांना झुलं घालत असे. शिवाचा त्याच्या बैलावर लय जीव होता. पोटच्या पोरासारखं प्रेम तो त्यांच्या बैलावर करायचा. पण गाड्याला तमाशाचं भयंकर याड. तमाशा हाय म्हणलं की तो असेल तिथं हातातली कामं टाकून पळत सुटायचा. आज पण बाजारात गेल्यावर त्याला तमाशाच्या गाड्या उतरलेल्या दिसल्या. म्हणून त्यानं जाऊन चौकशी केली तर त्याला हौसा मंजुळा हा प्रसिद्ध तमाशा आहे हे बघून शिवा हरकूनच गेला. आता तमाशा बघूनच घरी जायचं असं मनात ठरवूनच शिवा बाजारात फिरत बसला. तमाशा सुरू झाला तसं शिवा तिथंच रमला. तमाशा संपला तेव्हा तालुक्याच्या कचेरीवरील मोठ्या गाड्यात रात्रीचे 2चे ठोके पडत होते. लय उशीर झाला असं म्हणून शिवाची बैलगाडी धुरळा उडवत गावाच्या दिशेनं निघाली. शिवाची गुणी बैल सुसाट पळत होती. शिवानं हौसेनं बैलगाडीला लावलेलं घुंगरू लयबद्धपणे वाजत होते. आता सगळीकडं सुनसान रस्ता झाला होता. माणसांची चाहूल कुठेच दिसत नव्हती. तेवढ्यात अय गाडीवालं पाहुणं, आम्हाला घ्या की गाडीत, असा पाठीमागून आवाज आला. म्हणून त्यानं मागं वळून बघितलं तर 2-3 पालावरची लोकं होती. त्यांच्या हातात धोतराचं एक गाठोडं होतं. त्यातून रक्त टिपकत होतं. त्यांना बघून शिवानं गाडी थांबवली व त्यांना गाडीत घेतलं. काय आहे रे गाठोड्यात? शिवानं विचारलं. डुक्कर आहे मारलेलं. घाम काढला या शिकारीनं, लोक सांगत होती. बोलत बोलत इकडचा तिकडचा गप्पा मारत पाल जवळ आली तसं ती लोक खाली उतरली. पाहुणं, पाहिजे का मटण? चांगलं आहे. द्या की, शिवा बोलला. त्या लोकांनी थोडंसं डुकराचं मटण शिवाला दिलं आणि लोक आपल्या पालाकडं निघाली. शिवानं मटण एका फडक्यात गुंडाळून ठेवलं. सगळ्या माळ वाटवर बैलगाडीत ठेवलेल्या गाठोड्यातून रक्त टिपकत होतं. ते रक्त अचानक खाली मातीत पडायचं तर कधीकधी खाली मातीत पडायचं बंद व्हायचं. रक्त हवेतल्या हवेत लुप्त व्हायचं. जणू काय हवाच रक्तपीत होती की काय. शिवा आपल्याच नादात होता. डोंगराआडून चंद्र हळूहळू आपलं डोकं वर काढत होता. बघता बघता चंद्र 2 डोंगराच्या खिंडीत येऊन बसला आणि सगळीकडं आपला पांढरा शुभ्र प्रकाश सांडत ऐटीत बघत होता. रातकिड्यांची किर्र किर्र ऐकू येत होती. रस्त्यांच्या दुतर्फा झाडी होती आणि तिचा उग्रवास नाकाला झोंबत होता. शिवा निवांत तंबाखू मळत मांडी घालून मगाशी तमाशात ऐकलेली लावणी एकदम सुरात म्हणत होता. मध्यान रात्र झाली, अवचित जाग आली, त्राच लय येळ झाला, सही न विरह मजला, मी झाले अर्ध मेली. चल बिगी बिगी, सांगू कशी मी तुझला, वैरण रात्र गेली, अरे इश्काची इंगळी डसली, त्यानेच गोष्ट फसली. राहो. शिवा तालातच गाडी हाणत होता. गाणं म्हणून झाल्यावर आसपासच्या झाडीतून
पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले. बैलगाडी आता माळावर आली होती. माळावर बकासुरासारखं अगडबंब असणाऱ्या त्या वडाच्या झाडावर घुबड घुमत होतं. मोकळ्या माळावर हुदुडं मारणाऱ्या वाऱ्याचा आवाज सू 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 करत होता. लांब कुठंतरी कुत्री सूर धरून रडत होती. त्या सुनसान माळावर एका कोपऱ्यात जना म्हाताराचं खोपटं होतं. कित्येक वर्ष झाली तो जना म्हातारा एकटाच भूतासारखा त्या खोपट्यात राहत होता. आज झोप लागत नव्हती म्हणून म्हातारा खोपटा बाहेर येऊन चिलीम फुकत बसला होता. इकडं शिवाची बैलगाडी हाणताना अचानक त्याचं लक्ष बैलांच्या अंगावर गेलं. तर पांढरी शुभ्र बैल कशानं तरी काळी कुट्ट दिसू लागली. शिवानं गाडी उभी केली आणि खाली उतरून तो बैलांच्या जवळ जाऊन बघू लागला. दोन्ही बैल गोचिडाने भरली होती. आता या गोचड्या काढायच्या कशा? काढायच्या म्हणलं तर रात हितच उजडल. घरी गेल्यावर बघू असं म्हणत तो परत गाडीकडे आला. तर गाडीत एक 6-7 वर्षाचा मुलगा बसला होता. शर्ट चड्डी घातलेला आणि डोक्यात टपूचं घातलेला मुलगा शिवाकडं बघून हसत होता. शिवाला वाटलं माळावरच्या पालातलं पोरगं इकडे विचारले म्हणून शिवानं एक गावरान शिवी हसडत त्याला विचारलं, ए पोरा उतर खाली, कुणाचं हाय रे हे कार्ट? जा की घरी, झोपलं होतंस का बाप उतरला तवा? असं म्हणत तो त्या पोराच्या अंगावर धावून गेला. तसं ते पोरगं अचानक गायब झालं. पळायला वाटतं कुठंतरी असं म्हणत तो गाडीत बसणार तेवढ्यात त्याला ते पोरगं दोन्ही बैलांच्या मध्ये असणाऱ्या दांडीवर जाऊन बसलेलं दिसलं. शिवा खाली उतरून बैलांच्याकडे गेला तर पोरगं परत गायब. पिंपळाच्या झाडावर आता घुबड जोरजोरात घुमू लागलं होतं. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे असा विचार करत शिवा गाडीत बसायला निघाला. तो चांगलाच घाबरला होता. पौर्णिमेचा चंद्र आता अंगावर आल्यासारखा वाटत होता. शिवा गडबडीत गाडीत बसायला गेला. त्याने एक पाय गाडीत टाकला आणि तेवढ्यात अचानक बैल उधळत बैलगाडी पळवू लागली. बैलगाडीच्या फळीमध्ये पाय अडकल्यामुळं तो उलटा टांगून फरफटत होता. ते 6-7 वर्षाचं पोरगं गालात हसत बैलगाडी पळवत होतं. शिवा माळावरच्या खाचखळग्यातून फरफटत निघाला होता. त्याचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होतं. हळूहळू त्याच्या संवेदना बंद होत होत्या. आपण कुठेतरी खोल खोल गर्दीत जातोय असं त्याला वाटत होतं. त्याची शुद्ध हरपली होती. ही घटना माळावर पाल करून राहणारा जनामातारा भेदरून बघत होता. शिवाला फरफटत घेऊन ती बैलगाडी कुठे गेली कुणालाच माहीत नाही. त्या घटनेनंतर गावातल्या लोकांनी शिवाचा सगळीकडे शोध घेतला पण कुठंच त्याचा पत्ता लागला नाही. काही लोकांच्या माळावरच्या म्हाताऱ्यावर संशय होता म्हणून त्या दिवशी सगळं गाव म्हाताऱ्याच्या झोपडीसमोर जमा झालं. परंतु काही पुरावा न सापडल्यामुळं परत ते माघारी फिरले. परंतु जाता जाता म्हातारा बोलला की त्या रात्री पालावरची दोघं-तिघं होती त्या बैलगाडीत. तसं गावातली लोक काट्या कुऱ्हाडी घेऊन पालावर गेली. तिथल्या लोकांना दमदाटी केली. तिथं बी हाती काहीच लागलं नाही. त्या घटनेला आता बरेच वर्षे झालीत. ही घटना रंगवून सांगणारा तो जना म्हातारा तो पण मरून 4-2 वर्ष झालीत. अजून बी काही जुनी लोक म्हणतात औस पुनवला शिवाची बैलगाडी धुरळा उडवत माळावर फिरत असते. आता खरं खोटं काय माहीत नाही पण आज बी लोक म्हणतात चेटक्या लय वंगाळ